सो हाय मित्रांनो, तर भावांनो प्रथम तर तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर भावांनो ब्लॉग आपला खूप दिवसातून आज युट्यूबला आलेला आहे, म्हणजे कमीत कमी 1.5 महिना जरा ब्लॉग टाकलेला नव्हता। गाडीच एवढी फास्ट चालू होते ते तुमच्या आशीर्वादाने की वेळच भेटत नव्हता। एक पूर्ण महिना फुल रिटर्न गाडी चालू होती, 1 महिना वेळच भेटला नाही कसलाच एडिटिंग वगैरे करायला, त्यामुळे काय ब्लॉग वगैरे काढायला जमलेलंच नाही। तर भावांनो आता जरा धंदा पण झालेला आहे स्लॅक, त्यामुळे आता ब्लॉगला पण झालेली आपल्या सुरुवात। तर भावांनो आपला हा ब्लॉग चाललेला आहे जामखेड टू बँगलोर किंवा जामखेड टू आंध्रामध्ये जाणार आहे गुंटूरला। तर शक्यतो जास्त करून तर मला वाटतंय गाडी आपली गुंटूरला जायला पाहिजे, गुंटूरच जाणार आहे 100% तर आहे आणि 80% बँगलोरचा ठरलेलं आहे आपलं। तर बघूयात मित्रांनो ब्लॉग तर कुंकडे जरी गेला तरी इंटरेस्टिंगच राहणार आहे, त्यात काही सवालच नाहीये। तरी बघूयात मग आता ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत चला, आपला बँगलोरचा प्रवास कसा होतोय काय होतंय। तर वेळ कुठलाही न दवडता, वेळ आपला कुठलाही न घेता आपल्या ब्लॉगला केलेली सुरुवात। सो भावांनो तर आता आपली गाडी वगैरे निघालेली जामखेडला भरायला, पाहू शकताय हा जामखेडचा रस्ता आहे। मी आता जस्ट लोकेशन म्हणजे आपलं पांढरीच्या पुढे पाहू शकताय आणि गाडीला हा नवीन लुक दिलेला आहे। कमेंट मध्ये सांगायचं आहे पटापट हा लुक कसा आहे। आणि विशेष म्हणजे भावांनो आज पहिल्यांदा आपली गाडी चाललेली गुंटूरसाठी, गुंटूर म्हणजेच आंध्रामध्ये। तर बघूयात मित्रांनो आंध्राचा प्रवास आपला कसा होतोय काय होतंय। सगळेच नवीन जाणार आहेत म्हणजेच आंध्राला गुंटूरला, मी पण पहिल्यांदाच चाललोय आणि आपली गाडी पण पहिल्यांदाच चालली आहे। तर भावांनो विशेष म्हणजे आता गाडी तर निघालेली भरायला, पाहू शकताय। तर बघूयात मग आता जामखेड मध्ये गेल्याच्या नंतर। सो फायनली भावांनो तर आता आपली गाडी वगैरे निघालेली फायनली भरून, बघू शकताय आता चाललेलो आहे आष्टीला गाडी घेऊन परत, बघू शकताय। तर भावांनो विषय असा आहे आज गाडी भरली पण आपल्याला काय आता लगेच निघायचं नाही, तर आपण निघणार आहोत सकाळी। आज आष्टीला जाऊन रेस्ट आराम करायचा आहे, फुल एन्जॉय, मग त्याच्यानंतर निघायचं डायरेक्ट आपल्याला सकाळी बल्लारी करता। तर आपली गाडी मित्रांनो आज बँगलोर वगैरे काही जाणार नाही या चक्करला, तर गाडी चालली आपली बल्लारीला, पाहू शकता निघालोय मी। सब खो गया है ये क्या जहां है, धड़कने मेरी तुझसे कहा है, तू था सितारा अब तू कहां है। सो भावांनो तर आता आपण पोहोचलो टेंभुर्णीला, पाहू शकताय 11:30 वाजले ते। तर निघतो मग आता इथून टेंभुर्णीवरून। सो भावांनो तर आता जस्ट म्हणजे आपली गाडी वगैरे आलेली टेंभुर्णीमध्ये, चहा वगैरे घेतलाय पाहू शकताय तुम्ही। आताच टोल नाक्यावरती चहा घ्यायला थांबलो होतो। तर भावांनो आज नुसतं आपलं कॅन्सल होत चाललंय। आज कुणाचं काय बघितलं होतं तो आणि काय माहीत नव्हतं, लाईन पण होती लागलेली मोठी। विषय असा भावांनो तर आता आपली गाडी झालेली बल्लारी पण कॅन्सल आणि चाललेली आता बँगलोरलाच परत। तर अगोदर माहीत असतात आपली गाडी आज आपण खाली पण केली असते, उभा नसती गेली आज कुठंच घरी। तर बघूयात आता बँगलोरचा प्रवास तर झालेला आहे सुरू, सफरला आपल्या कंटिन्यू चालू आहे। तर आता बघूयात मला पुढलं सफर बी कसा होतंय काय होतंय, किती इंटरेस्टिंग राहणार आहे। तर आपल्यासोबत आज काय कोणाची गाडी नाही, कारण जर त्या दिवशीच आपली गाडी निघाली असते तर आपल्यासोबत फायनली 3-4 गाड्या होत्या, आपण सगळ्या पुढे लावल्या। पण आपली गाडी जवळच खाली व्हायला जाणार होती, त्यामुळे काय मी निघालो होतो घरून, परंतु आता बँगलोर जायचं त्यामुळे लवकरच निघालेलो आहे। आता 11:30 वाजलेत तरी पण आपली गाडी आता टेंभुर्णीमध्ये आली, म्हणजे जस्ट काय ज्या डेली जो टाईम असतो तोच टाईम आहे, लेट पण नाही लय उशीर पण नाही, एकदम आरामात आपला सफर काटणार आहे भावांनो। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे, थोडाही न स्किप करता। भावांनो 1 महिन्यानंतर ब्लॉग टाकतोय, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावं लागतंय।
मेहनत घेतो आहे, त्यामुळं चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं लागतं आहे. तर आता झालेली फायनली आपली टेंभुर्णी वगैरे पास. तर भेटूया डायरेक्ट पंढरपूरमध्ये. तब तक के लिए गुड नाईट. जैसे कोई खामोशियां दिल की गहराइयों में दबा सा कोई राज है. अंधेरे कमरे में मैं अपनी परछाई से बातें कह रहा. वक्त गया है पर जख्म आज भी ताजे हैं. मन की तेज धड़कन और ये आंसू संग बहते. सपने टूटे रात भर सुबह का साथ न देते. फिजा में खुली उदासी जैसे बारिश बिना बदली. हर कदम पे यादों का घरा कोई जंगल सा है. तेरी हंसी की गूंज आज भी कानों में बजती. कभी जो ताजगी थी अब सिवा घुटन के कुछ नहीं. मन की तेज धड़कन और ये आंसू संग बहते. सपने टूटे रात भर सुबह का साथ न देते. तर आता वाजलेत बरोबर 3:30. तर आपली गाडी पण पोहोचलेली विजापूरला. होऊ शकताय पाठीमागं मी डिझेल पण टाकायला चालू आहे आपल्या गाडी. होऊ शकताय. तर पाहू ना आता डिझेल वगैरे टाकून झाल्याच्या नंतर आता बसूयात सोन्याला गाडी चालवायला. मला जरा आलाय कंटाळा. आता 4 पण वाजले. जरा झोप पण महत्त्वाची असते, त्यामुळे मी आता झोपणार आहे. मग बघूयात सकाळी उठायच्या नंतर आपला ब्लॉग राहणार आहे कंटिन्यू. तर डिझेल वगैरे टाकून निघेल आपली इथून गाडी आता. गाडी वगैरे पोहोचलेली विरूरच्या पुढं म्हणजे शिरायला. तर आता आजच खाली करायचा प्लॅन आहे. बघूयात, प्रयत्न तर करूयात 5 वाजेपर्यंत. जर 9च्या आतमध्ये जर गेली तर करूयात खाली. नंतर नाही गेले तर मग संध्याकाळी 9च्या नंतर आपण आतमध्ये करूयात गाडी. बघूयात. आता प्रवास तर आपला कंटिन्यू चालूच आहे. सफर तर काय स्टॉप नाही आहे पुढंच. बघू जाते की नाही जाते गाडी. सो हाय मित्रांनो, तर आता वाजलेत बरोबर 5:30-6 झालेली ती. तर काय गाडी आपली गेली नाही खाली करायला. मार्केटला जाम असल्यामुळे काही गेलो नाही खाली करायला. थांबलो होतो इकडंच. तर आता ऊन पण झालेलं आहे कमी. तर निघूयात बँगलोरच्या सफरसाठी. आपली गाडी आता शिऱ्यामध्ये आहे. शिऱ्यामध्ये तर बघूयात आता पुढचा सफर कसा होतंय काय होतंय आपला. सो हाय मित्रांनो, तर आता आपली गाडी वगैरे तर पोहोचलेली जस्ट आता बँगलोरला. आणखीन 1-1.5 तास नो एंट्री. त्यामुळे आपण जरा थांबलोत लाईनला. पूर्ण लाईन लागली, जवळपास 1-1.5 किलोमीटरची लाईन लागलेली नो एंट्रीला गाडी आतमध्ये जाण्यासाठी. भावनो आज झाला विषय असा आहे की आता सध्या मार्केट एवढं भयंकर जाम आहे. लईच जाम मार्केट लागलेलं. त्यामुळे जरा आपण जरा थोडं लेटच जाणार होतं खाली करायला. तर बघूयात भावांनो पुढं गेल्याच्या नंतर आणखीन किती परेशानी होती किती नाही. आता जर थांबलोत मी अलीकडेच थांबलोत आता. तरी बी नो एंट्री उघडल्याच्या नंतर 9:30 वाजता आपल्या आतमध्ये जायचं आहे मार्केटला. मग मार्केटला गेल्यावर कळण ॲक्च्युअल मार्केटची कंडिशन काय आहे काय नाही. मला आता वाटतंय आज भयंकर जाम होणार आहे. कारण ज्या गाड्या आहेत काल रात्री गेलेल्या गाड्या आणखीन बाहेर आलेल्या नाहीत मार्केटमधून. आणखीन मार्केटमध्येच त्या गाड्या. तर पाहू शकताय मी. पाहू शकता आता थांबलेलो आहे आता बँगलोरच्या पाठीमागे. म्हणजे बँगलोरमध्येच आहे, यशवंतपूरच्या पाठीमागे आहे. पूर्ण ही बँगलोर सिटीमध्येच आपली गाडी सध्या आता. हा हायवे आणि पूर्ण समोर
जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची लाईन लागलेली नो एंट्रीसाठी. सुटल्या तर गाड्या सगळ्याच मार्केटमधून एकदमच जाणार. जास्त करून तर इथं गाड्या मार्केटच्याच थांबतात जास्त करून. तर बघूयात पाहून आता बघूयात आता ॲक्च्युली आत गेल्यावर आता किती परेशान होती किती नाही. कमीत कमी 2 महिने तर काय मार्केट वगैरे जाम झालेलं नव्हतं. परंतु आता इथून पुढं त्यांचा पण लोकलचा कांदा वगैरे चालू झाल्यामुळं मार्केट एकदम जाम म्हणजे जाम होणार आहे. एकदम फुल जाम होणार आहे मार्केट. तर बघूयात मग आत गेल्याच्या नंतरची कंडिशन काय होती काय नाही डायरेक्ट.